मंदिराजवळ आले, नामदेव पायरीपर्यंत आले. तिथंही त्यांना थोडासा कंटाळा आला. कोणाला? भगवान शिवशंकराला. डाव्या हाताला गणपती बाप्पांना तिथं ठेवलं आणि आत महाद्वारामध्ये प्रवेश केला आणि पळत 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 जाऊन मिठी मारली, पांडुरंगाचे चरण धरले. पांडुरंग ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होते का? कधी येतोय माझा भक्त, कधी येतोय माझा भक्त. त्यांनी तर डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली. म्हणून या वारीबद्दल, वारकऱ्याबद्दल कोणीही संशय घेऊन, मला म्हणायचे काय, भगवंताची प्राप्ती होते संतांच्या संगतीत गेल्यावर, वारकऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर. वारकऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर देवाची निश्चित भेट होती, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. कारण एक रूपे काय, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्हणजे अशी बाप रखुमा देव रूपाने गाणले कैसे विठाला विठाला विठाला. पंढरपूर पाहायचं सांगितलंय. पहा, पंढरीशी जागे आलेलो संसारात. आपण सर्वजण निघालो संसाराला आलेलो जीव मनुष्य. आणि मग होय होय वारकरी. आता वारकरी व्हायला काय हरकत आहे का? वारकरी व्हावं आणि वारकरी होऊन पंढरी पाहावी, हा त्यांचा अनुभव आहे. अहो, सोन्याची पंढरी दिसेल, सोन्याची. झळझळीत सोनं सळा, असं सोन्यासारखं दिसेल पंढरपूर. पण ती सोन्याची दृष्टी येण्यासाठी, सुवर्णाची दृष्टी येण्यासाठी त्या संतांना भाजावं लागेल. ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे अति आणावे, तरी सांगता भागावे सर्वश्रेष्ठी. तद्विद्धी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया उपदेक्षेंति ज्ञानम ज्ञानीर तत्वदर्शिना. असे तत्व भेटावे, असे तत्व भेटावे. आता संत ओळखायला अवघड झाले. संत काय करतात माहिती का? बालकाचे चाले माता जाणून पाऊले घाली. आबांनी आपल्याला भारुडात इकडे ओढले. भारुडात ओढला असताना स्वतः तसं नाचायचा, कसं नाचायचं हे आपल्याला शिकवलं. म्हणजे बाळासाठी हातामध्ये पाठी धरावी. नाही वे नव्हे, नाही नाही तो त्रास सहन करून घ्यावा. सहन करून घ्यावा. ती दीक्षा हा त्यांच्याकडे गुण असतो. भागवतामध्ये किती आहे तो भागवतामध्ये संतांची लक्षणं 32. त्यातील तितिक्षा हा एक लक्षण आहे, हे एक लक्षण आहे. सहनशीलता करणे. आणीबाणीचा प्रसंग आला का हो का, तुम्ही आज साक्षीला आहे. पुन्हा मला पुनरावृत्ती करायची नाही. पण संत असतात, असे असतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रीपूर्ण येवाच्या निर्मम निरहंकार समा दुःख सुखक्षमी. दुःखालाही सारखंच मानणारे, सुखालाही सारखेच मानणारे भरत बाबा आपले हरिभक्त परायण दिगंबरजी पाटील महाराज अगदी परफेक्ट साच्यामध्ये बसतात. आणि त्यांनी सांगितलं पंढरी पहा, पण वारकरी होऊन पहा. ते तत्व आहे, शिवतत्व आहे. भगवान शिवशंकराकडे ते तत्व होतं. कोणतं तत्व होतं? एकतत्व हरीशी करुणा येईल. मन मात्र हरीला करुणा आल्याशिवाय राहत नाही. सांगतो जरा. पूर्वी रानोबा नावाचे भक्त होते मंगळवेढ्यामध्ये. आणि निर्मळ आईसाहेब त्यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पोटी पुत्ररत्न चोखोबा महाराज जन्माला आले. जन्माला आले पण
घर पारमार्थिक वारकरी होते